मध्ये सर्वांना माहिती आहे की आपल्याकडे खूप चांगला पाऊस झालेला आहे आणि पेरणीही आपल्याकडे आत्ताच्या डेटला 80%च्या वर पेरण्या गेलेल्या आहेत. त्या अनुषंगानं जी शासनाची 1 रुपयात पीक विमा ही योजना आहे ती आता सुरू झालेली आहे आणि 15 जुलैपर्यंत आपल्याला पीक विमा भरता येणार आहे. पीक विमा भरताना शेतकरी बांधवांनी 2-3 गोष्टी महत्त्वाच्या ज्या आहेत लक्षात ठेवल्या त्या संदर्भात मी आपलं सांगू इच्छितो. पहिली गोष्ट म्हणजे पीक विमा मिळाल्यानंतर जे पैसे ज्या अकाउंटला जातात ते आधार बेस अकाउंट आहे. त्यामुळं जे अकाउंट आधारला लिंक आहे तेच अकाउंट आपण पीक विमा भरताना द्यावं. याच्याशिवाय आधारमध्ये आणि आपल्या प्रत्यक्ष पीक विमा भरताना किंवा सातबाऱ्यावर जर नाव वेगळं असेल तरीसुद्धा पीक विमा मिळण्यापासून काही शेतकरी वंचित राहू शकतात. त्यामुळं शक्यतो ते दोन्ही नावं एकच असावी. सध्या आम्ही सूचना दिलेल्या आहेत की जर नावात किरकोळ बदल असतील तर त्या शेतकऱ्यांचा सुद्धा पीक विमा भरून घ्यावा. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे पीक विमा भरताना आपण जे महासेवा केंद्र आहेत, CSC सेंटर आपण ज्याला म्हणतो, ज्या ठिकाणी आपण